23 सप्टेंबरपासून पावसाचं दमदार कमबॅक होणार. हवामान विभागाचा अंदाज. मुंबईसह कोकणात पावसाची शक्यता. लातूर जिल्ह्यातल्या उजनी परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस. मुसळधार पावसामुळे पिकांचं नुकसान. कोल्हापुरात महिन्याभराच्या विश्रांतीनंतर पुन्हा पावसाला सुरुवात. अचानक आलेल्या पावसानं नागरिकांची तारांबळ. ई-पीक पाहणीसाठी 2 दिवस शिल्लक. सरकारच्या महसूल विभागाकडून ई-पीक पाहणी करण्याचं शेतकऱ्यांना आवाहन. मुंबई महापालिकेत 1 ऑक्टोबरपासून आता फेस रेकग्नायझेशनद्वारे हजेरी. स्वयं नोंदणी करू न शकणाऱ्या कामगारांकडून विरोध. 25 सप्टेंबरपासून वीज कर्मचारी 2 दिवसांच्या संपावर. राज्य शासनाला दिली संपाची नोटीस. अतिवृष्टी आणि येलो मोझॅक पाठोपाठ आता सोयाबीन काढणीचे दर वाढल्यानं शेतकरी आर्थिक संकटात. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याची शेतकऱ्यांकडून मागणी. पितृपक्षाचं जेवण केल्यानंतर बीडच्या केज तालुक्यातील 23 जणांना विषबाधा. ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार सुरू. मध्य रेल्वेवर आज मेगा ब्लॉक. देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी ब्लॉक घेतला जाणार. समुद्रात शिवरायांचे पुतळे बांधण्यापेक्षा महाराजांच्या गडकिल्ल्यांचं संरक्षण करा. बाहेरून आलेल्यांना पुतळे दाखवणार की इतिहास. विजन वरळीवरून राज ठाकरेंचा सवाल. हेडलाइन्स प्रायोजक राजयोग पेंट्स. आनंद तुमचा, रंग आमचा. शंभूराज देसाई आणि मराठा आंदोलकांचं शिष्टमंडळ आज मुख्यमंत्र्यांशी करणार चर्चा. मागण्या मान्य करून जरांगेंचं उपोषण थांबवण्याची मागणी. एकनाथ खडसेंचा भाजपमध्ये प्रवेशाचा विषय संपला. भाजप प्रवेशाची वाट पाहणाऱ्या खडसेंची पवारांच्या पक्षाच्या कार्यक्रमाला उपस्थिती. सिनेट निवडणुकीवरून हायकोर्टाचा मुंबई विद्यापीठ आणि राज्य सरकारला मोठा दणका. वेळ वाढवून मागितल्यानं निवडणूक 24 तारखेला घेण्याची परवानगी. 27 तारखेला मतमोजणी. पुण्यातील नव्यानं होणाऱ्या विमानतळाला संत तुकाराम महाराजांचं नाव. खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या संकल्पनेला हिरवा कंदील. तिरुपती बालाजी लाडू प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल. चौकशीसाठी एसआयटी समिती स्थापन करण्याची मागणी. गणेशोत्सवात लालबागच्या राजाला अर्पण केलेल्या दागिन्यांचा लिलाव. 1 किलो सोन्याच्या विटेचा 75,90,000 लिलाव. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 3 दिवस अमेरिकेच्या दौऱ्यावर. क्वाड नेत्यांच्या शिखर परिषदेत आणि संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत होणार सहभागी.